नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील 18 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील 18 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। मग असे कोणते ते 18 जिल्हे आहेत की ज्या 18 जिल्ह्यांमध्ये त्या 72 तासांमध्ये होणार अतिवृष्टी? या 18 जिल्ह्यांमध्ये काय आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील 18 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 18 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि 18 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि ढगांचा ताफा महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करतोय आणि याचा प्रभाव येत्या 72 तासांमध्ये खूप जास्त वाढणार आहे। याच्यामुळे आपण जर विचार केला तर मराठवाडा विदर्भ याच्यावरती जो पाऊस आहे तो कहर म्हणून बरसणार आहे। जर आपण या ठिकाणी विचार केला तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि त्याचबरोबर यवतमाळ, बुलढाणा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आणि जर कोकणाकडे नजर टाकली तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि काही प्रमाणात आपल्याला हा जो पाऊस आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी करताना दिसणार आहे। याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की वर उल्लेखित केलेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागात दिसू शकतो, पण इतर जिल्ह्यात पाऊस या ठिकाणी पडणार नाही का? तर मित्रांनो, वगळलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस 100% कोसळणार, पण तीव्रता कमी असणार। इथं पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते, लक्षात घ्या। आणि म्हणून सांगू इच्छितोय त्या 72 तासात वर उल्लेखित केलेल्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी एकच काम करायचं, कास्तकार बांधवांनी एकच काम करायचं की आपण वर त्या ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होत असताना बाहेर निघायचं नाही, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा, मोबाईल स्विच ऑफ करायचा, झाडाखाली थांबायचं नाही, कारण मागच्या 72 तासांमध्ये विजा कोसळून काही माझ्या बळीराजांचा, शेतकरी मित्रांचा जीव गेला आणि मला दुःख होतंय की मी त्यांना वाचवू शकलो नाही। म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की तुम्ही गेलात तर मित्रांनो तुमच्या घराला पाहणारा कुणी नाही। आज तुम्ही असताना तुमच्या लेकरा बाळाला लक्ष कुणी देत नाही तर गेल्यावर कोण देईल? म्हणून आजचं काम उद्या होईल, आजचा पैसा उद्या कमवू, पण जीव परत येणार नाही। म्हणून ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट असताना मायबाप कास्तकार बांधवांनो हात जोडून विनंती करतो, काम थांबवा, काम लांबवा आणि जीव सुखी ठेवून मित्रांनो एक एक पाऊल पुढे टाका। तर मित्रांनो, ही आपल्यापर्यंत हवामान खात्याकडून पोहोचलेली लेटेस्ट अपडेट की येत्या 72 तासांमध्ये वर उल्लेखित केलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे। त्यामुळे जीवाला जपून कामं करा एवढीच आपणास विनंती। मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी
आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.